UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीस सुरुवात। सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडचे बँक खाते गोठवले। कराड आता 24 तासात सरेंडर होण्याचीही शक्यता, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून 9 पथकांकडून तपासणी। आतापर्यंत 100 जणांची चौकशी। वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराडचीही चौकशी। अंजली दमानी यांचा दावा फोल ठरला। व्यक्तीने दारूच्या नशेत व्हॉइस मेसेज पाठवल्याचा पोलिसांचा खुलासा। आरोपींचे मृतदेह सापडल्याची खात्रीलायक माहिती नाही, तपासणीतून समोर। बीड पोलिसांची अंजली दमानी यांना नोटीस। सरपंच हत्याकांडातील आरोपींचा खून झाल्याच्या दाव्यावर स्पष्टीकरण देण्याच्या सूचना। दमानी यांना गुन्हे शाखेनं पत्र लिहित पुरावे मागितले। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल सापडले। मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ, बड्या नेत्याच्या फोन कॉलची सुद्धा नोंद। दमानी यांचा दावा। सुरेश धस यांचा निषेध, तर त्यांनी जाहीर माफी मागावी। सुरेश धस यांच्या आरोपांना उत्तर देताना प्राजक्ता माळी भाऊक। आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार, तर अवमान केलाच नाही तर माफी का मागू, धस यांची भूमिका। पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे। पंकजा मुंडे यांची प्राजक्ता माळीच्या समर्थनात पोस्ट। जेव्हा करुणा मुंडे रडून आरोप करत होत्या, तेव्हाच प्राजक्तानं आवाज उठवायला हवा होता। अभिनेत्री दीपाली सय्यदनं मांडली भूमिका। सुरेश धस यांनी कुठल्याही महिलेचं नाव घेऊन बोलू नये। प्राजक्ता माळीवरील वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांनी धस यांना सुनावलं। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा। मुंडेंचा राजीनामा आणि वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीड सोडणार नाही। गुन्हेगारी विरोधात अंजली दमानी यांचं सत्यशोधक आंदोलन सुरू। आरोपींची संपत्ती जप्त करून नाही तर अटक करून समाधान मिळेल। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपींना फाशी द्या, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची मागणी। परळीमध्ये हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात माणिक फड, बाळू सोनवणेसह 3घांवरही गुन्हा। विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघांमध्ये गडबड। अजितदादा सुद्धा 20,000 मतांनी हरले होते। महायुतीला फक्त 107 जागा। उत्तम जानकरांचे स्फोटक दावे। तर विधानसभेतील पराभव विरोधकांच्या जिव्हारी लागल्यामुळे उत्तम जानकर आणि महाविकास आघाडी रडीचा डाव खेळतेय। निवडणुकीमध्ये गडबड झाल्याच्या जानकरांच्या आरोपांना दरेकरांचं उत्तर। पुण्यात ईव्हीएम विरोधात शरद पवार गटाचं चर्चासत्र सुरू। तर ईव्हीएम मधून मतांची चोरी कशी होते याचं प्रात्यक्षिक राहुल मेहता यांनी दाखवलं। पुण्यात भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णी यांनी भगवा रंग दिला। व्हॉट्सअॅपवरील माहिती व्हेरीफाय करून ऍक्शन घेतली। कुलकर्णींची प्रतिक्रिया। तर मेधा कुलकर्णींनी जे काही केलं ते बालिशपणा होता। ताईंना धार्मिक कार्यात रुची असेल तर त्यांनी त्या कार्यासाठी वाहून दिलं पाहिजे। सुषमा अंधारेंची खासदार मेधा कुलकर्णींवर टीका। कथित व्हायरल चॅट प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक। तर रुपाली ठोंबरे पाटलांसह 4 जणांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल। बीडमध्ये जाऊन आव्हाडांचा बुरखा कायदेशीररित्या फाडेन, रुपाली पाटीलही संतापल्या। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।